नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा फटका अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना बसलाय. या प्रकरणानंतर दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघालं. चाकणकर यांचा राजीनामा घेण्यापर्यंत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या ते आता आपण पाहू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्पष्ट आदेशानंतर शुक्रवारी 20 मार्च रोजी रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र आता वैयक्तिक कारणास्तव मी स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर चाकणकर यांना बोलावून घेतलं. खरात प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव करून देत त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले. यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेत राजीनामा सुपूर्द केला. खरात प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा चाकणकर यांनी यावेळी केला. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यांचा युक्तिवाद मान्य न करता राजीनामा देण्याचं स्पष्टपणे बजावल्यामुळे त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरला नव्हता. शुक्रवारी दुपारपासूनच त्यांच्या गच्छतेचे संकेत मिळू लागले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना संगत भेटीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून तो आता पुढे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. 3 दिवस माध्यमांपासून दूर राहिल्यानंतर चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचीही भेट घेत खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. चाकणकर या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. या पदाचाही राजीनामा देण्यास पक्षाने सांगितल्याची चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना चाकणकर म्हणाल्या, खरातच्या ट्रस्टवरील माझा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलाय. खरात दाम्पत्याला माझ्या कुटुंबाने गुरु मानलं होतं. घडलेली घटना समजल्यावर मला धक्का बसला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती नाही. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. दरम्यान या प्रकरणावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांच्यावर टीकास्त्र केले. राजीनामा दिला असला तरी त्यात खेदाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारण असा उल्लेख करत खरात प्रकरणातील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकंदरीत काय तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, त्यातून निर्माण झालेला वाद, सरकार आणि पक्षाचा दबाव आणि अखेर चाकणकर यांचा राजीनामा. आता पुढे सगळ्याचं लक्ष असेल ते चौकशीवर. खरात प्रकरणात नेमकं काय सत्य समोर येत आहे आणि रुपाली चाकणकर यांची बाजू कितपत खरी ठरते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. या सगळ्या घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टोरी.मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.